आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावरती हा निशाणा साधला। जरांगेंनी आंदोलन कुठेही करावं, मात्र ओबीसी समाजामध्ये कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही असं भुजबळ म्हणाले। दरम्यान कायद्यात बसणाऱ्या जरांगेंच्या मागण्यांना माझं समर्थन आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला? आरक्षण घ्यायचं। इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आहेत आम्ही। गुलाल घेऊन जाणार, मग दिलं तरी जाणार, नाही दिलं तरी जाणार। दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला, कौतुक करायला, गुलालाच्या ट्रका, फुलाच्या ट्रका इकूनच जे शिप्याने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी तरी जाणार। मुंबईला जाणार हे पक्क आहे। कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार। अरे काय कोण आडवं येतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, आंतरवाली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर। अरे लोकशाही आहे, कुठेही कर, परंतु नियमानं, ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे, उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने कुरघोडी करता कामा नये। तेवढं लक्षात ठेव। बाकी प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, ते नियोजन असणारच आहे। कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे, खूप गर्दी आहे मुंबईमध्ये, इथे पण असणारच आहे, ठिकठिकाणी मंडळाचं आहे। त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये। मागण्यांबद्दल काय? मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी दिलेलं आहे। आमदार रोहित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झालेला आहे। अजितदादांचा पक्ष कोकणामधल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आला असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी सुनील